आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 8 मार्च 2026. विषय: माणूस. सोनेरी मजकूर. योहान. प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजून माहीत करून देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो. आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत. आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही. परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशी देखील चांगला वागणार आहे. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. धडा उपदेश. बायबलपासून. प्रेषितांची कृत्ये. स्तेफन, 7 लोकांपैकी एक, यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले होते. परंतु काही यहुदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहुदी लोकांचा टिकाव लागेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्याविरुद्ध दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले. त्यामुळे लोकसमुदाय, यहुदी वडीलजन आणि परुषी लोक भडकले. ते इतके चिडले की त्यांनी येऊन स्तेफनाला धरले आणि त्याला यहुदी लोकांच्या पुढाऱ्यांच्या सभेत नेले. आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले. ते म्हणाले, हा मनुष्य स्तेफन पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. प्रेषितांची कृत्ये. स्तेफनाने उत्तर दिले, माझ्या यहुदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता पूर्वज अब्राहम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते. कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात, प्रभू म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे. पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कसले घर बांधू शकता? मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही. तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही. असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय?
एक धार्मिक रिव्हस्त येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचाही रिव्हस्ताचा विश्वासघात व खून केलात. तुम्हीच लोक आहात ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले, परंतु तुम्ही ते पाळीत नाही. यहुदी लोकांनी स्टेफनाला हे बोलताना ऐकले व त्यांना फार राग आला. ते त्याच्या विरुद्ध दातोट खाऊ लागले. परंतु स्टेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. तो म्हणाला, पहा, स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे. स्टेफनाचे हे शब्द ऐकून यहुदी मोठ्याने ओरडले. ते स्टेफनावर दगडमार करीत असताना नंतर स्टेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभू, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको. असे बोलून त्याने प्राण सोडला. प्रेषितांची कृत्ये. स्टेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमती होती. काही धार्मिक माणसांनी स्टेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. प्रेषितांची कृत्ये. शौलाने त्याला दिमिश्क येथील सभास्थानातील यहुदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिश्क येथील रिव्हस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करून यरुशलेमला आणले असते. मग शौल दिमिश्काला गेला. जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला. शौल जमिनीवर पडला. एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, शौला, शौला, तू माझा छळ का करतोस? शौल म्हणाला, प्रभू, तू कोण आहेस? ती वाणी म्हणाली, मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मीच आहे. आता उठा आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणीतरी सांगेल. शौल जमिनीवरून उठला. त्याने डोळे उघडले, पण त्याला काहीच दिसेना. म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्याला दिमिश्क शहरात नेले. दिमश्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला. तो म्हणाला, हनन्या. हनन्याने उत्तर दिले, मी आहे, प्रभू. प्रभू हनन्याला म्हणाला, उठा आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा. तेथे यहुदाचे घर शोध व तार्सहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. हनन्या निघाला आणि यहुदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, शौला, माझ्या बंधू, प्रभू येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले. येशूने मला पाठविले यासाठी की तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास. लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यांवरून खाली पडले आणि त्याला पुन्हा दृष्टी आली. शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. येशू हा देवाचा पुत्र आहे. प्रेषितांची कृत्ये. परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहुदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. नंतर अंत्योखिया व इकुन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले. मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले. प्रेषितांची कृत्ये.
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला. वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला. पौल खाली गेला व त्याच्यावर ओढवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे. मग पौल वर गेला. त्याने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत तसे घरी नेले. त्या सर्वांना फार समाधान झाले. रोमकरांस. कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. देवाचा आत्मा तुम्हामध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत. आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी, आत्मे, हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव, दैवी तत्व, जीवन, सत्य, प्रेम, आत्मा, आत्मा, मन. मनुष्य, देवाची आध्यात्मिक कल्पना, वैयक्तिक, परिपूर्ण, शाश्वत. पिता, माता हे देवतेचे नाव आहे, जे त्याच्या आध्यात्मिक निर्मितीशी असलेल्या त्याच्या कोमल नात्याला सूचित करते. प्रेषिताने ते शब्दांत व्यक्त केले जे त्याने एका उत्कृष्ट कवीच्या अनुमोदनासह उद्धृत केले. कारण आपणही त्याचे संतान आहोत. आत्म्याचे विश्व आध्यात्मिक प्राण्यांनी भरलेले आहे आणि त्याचे शासन दैवी विज्ञान आहे. मनुष्य हा सर्वात खालच्या दर्जाचा नाही तर मनाच्या सर्वोच्च गुणांचा संतान आहे. सत्य आणि प्रेमाचे त्याचे खजिना जसजसे विस्तारत जातात तसतसे मनुष्य आध्यात्मिक अस्तित्व समजतो. पाप आणि नश्वरता दूर ठेवण्यासाठी मर्त्य लोकांनी देवाकडे आकर्षित व्हावे. त्यांचे प्रेम आणि ध्येये आध्यात्मिक वाढली पाहिजेत, त्यांना अस्तित्वाच्या व्यापक अर्थांच्या जवळ जावे आणि अनंताची योग्य जाणीव झाली पाहिजे. आत्म्यासाठी पदार्थाचा त्याग करून अस्तित्वाची ही वैज्ञानिक जाणीव, कोणत्याही प्रकारे मनुष्याचे देवत्वात विलीन होणे आणि त्याची ओळख गमावणे सूचित करत नाही, तर मानवाला विस्तारित व्यक्तिमत्व, विचार आणि कृतीचा एक विस्तृत क्षेत्र, अधिक व्यापक प्रेम, उच्च आणि अधिक कायमस्वरूपी शांती प्रदान करते. इतिहास दुःखाच्या नोंदींनी भरलेला आहे. शहीदांचे रक्त हे चर्चचे बीज आहे. नश्वर लोक सत्याला पोलाद किंवा खांबाने मारण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात, परंतु चुका केवळ आत्म्याच्या तलवारीसमोर येतात. शहीद हे मानवी दुवे आहेत जे धर्माच्या इतिहासात एका टप्प्याला दुसऱ्या टप्प्याशी जोडतात. ते पृथ्वीचे दिवे आहेत, जे भौतिक अर्थाच्या वातावरणाला शुद्ध आणि दुर्मिळ करण्यासाठी आणि मानवतेला शुद्ध आदर्शांनी व्यापण्यासाठी काम करतात.
ख्रिश्चन शहीद हे ख्रिश्चन विज्ञानाचे संदेष्टे होते. दैवी सत्याच्या उत्थान आणि पवित्रीकरण शक्तीद्वारे त्यांनी भौतिक इंद्रियांवर विजय मिळवला, असा विजय ज्याचे स्पष्टीकरण केवळ विज्ञानच देऊ शकते. तार्सच्या शौलाने मार्ग, ख्रिस्त किंवा सत्य, तेव्हाच पाहिले जेव्हा त्याची अनिश्चित योग्यतेची जाणीव आध्यात्मिक जाणीवेकडे वळली, जी नेहमीच बरोबर असते. मग तो माणूस बदलला. विचारांनी एक उदात्त दृष्टिकोन धारण केला आणि त्याचे जीवन अधिक आध्यात्मिक बनले. ज्या ख्रिश्चनांचा धर्म त्याला समजला नव्हता त्यांचा छळ करून त्याने केलेली चूक त्याला कळली आणि नम्रतेने त्याने पॉल हे नवीन नाव धारण केले. त्याने पहिल्यांदाच प्रेमाची खरी कल्पना पाहिली आणि दैवी विज्ञानाचा धडा शिकला. आपले भौतिक मानवी सिद्धांत विज्ञानापासून वंचित आहेत. देवाची खरी समज आध्यात्मिक आहे. ती विजयाची कबर हिरावून घेते. ते विचारांना दिशाभूल करणारे खोटे पुरावे नष्ट करते आणि इतर देवांकडे किंवा पदार्थ, रोग, पाप आणि मृत्यूसारख्या इतर तथाकथित शक्तींकडे निर्देश करते, जे एकाच आत्म्यापेक्षा श्रेष्ठ किंवा विरुद्ध आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या ओळखल्या जाणाऱ्या सत्याला वैज्ञानिकदृष्ट्या समजले जाते. ते चुका दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते. एक देव, एक मन असणे, आजारी लोकांना बरे करणारी शक्ती उलगडते आणि शास्त्रातील या वचनांना पूर्ण करते. मी तुला बरे करणारा परमेश्वर आहे आणि मला खंडणी मिळाली आहे. माणूस जसा विचार करतो तसाच तो असतो. मन म्हणजे जे काही अनुभवते, कृती करते किंवा कृतीत अडथळा आणते. याकडे दुर्लक्ष केल्याने किंवा त्याच्या अंतर्निहित जबाबदारीपासून दूर गेल्याने उपचार करण्याचा प्रयत्न चुकीच्या बाजूने केला जातो आणि अशा प्रकारे शरीरावरील जाणीवपूर्वक नियंत्रण गमावले जाते. पौल रोमकरांना लिहिलेल्या पत्रात म्हणतो, दैहिक मन हे देवाविरुद्ध वैर आहे, कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन नाही आणि प्रत्यक्षात असू शकत नाही. म्हणून जे देहात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. परंतु जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही, तर आत्म्यात आहात. पापामुळे आपण देवाच्या प्रतिमेकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे सत्याची आध्यात्मिक जाणीव ढासळते. आणि जेव्हा आपण पापाला वश करतो आणि मानवाचा वारसा, देवाच्या पुत्रांचे स्वातंत्र्य सिद्ध करतो, तेव्हाच आपल्याला ही प्रतिमेची जाणीव होते. मनुष्य हा आत्म्यासाठी भौतिक निवासस्थान नाही, तो स्वतः आध्यात्मिक आहे. आत्मा असल्याने तो कोणत्याही अपूर्ण किंवा भौतिक गोष्टीत दिसत नाही. शरीर स्वतःहून कार्य करत असल्याचे दिसते, कारण मर्त्य मन स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कृतींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असते. सर्व वाईट परिणामांचे पूर्वसूचक, दूरस्थ आणि रोमांचक कारण म्हणजे भौतिकतेचे नव्हे तर तथाकथित मर्त्य मनाचे नियम आहे हे त्याला माहीत नाही. मन हे भौतिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि आजारपण, पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते. देवाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करा. तुमच्या शरीराचा ताबा घ्या आणि त्याच्या भावना आणि कृतींवर नियंत्रण ठेवा. चांगल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या सामर्थ्याने उठा. देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि दैवीपणे मानवाला दिलेल्या क्षमतेला आणि शक्तीला काहीही कमी करू शकत नाही. अनंत कधीच सुरू झाले नाही आणि ते कधीही संपणार नाही. मन आणि त्याची रचना कधीही नष्ट होऊ शकत नाही. मनुष्य हा वाईट आणि चांगले, आनंद आणि दुःख, आजार आणि आरोग्य, जीवन आणि मृत्यू यांच्यात फिरणारा लोलक नाही.
जीवन आणि त्याच्या क्षमता कॅलेंडरद्वारे मोजल्या जात नाहीत. परिपूर्ण आणि अमर हे त्यांच्या निर्मात्याचे शाश्वत रूप आहे. मनुष्य कोणत्याही प्रकारे अपूर्णतेतून उठणारा आणि त्याच्या मूळ स्थानापेक्षा आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा भौतिक जंतू नाही. प्रवाह त्याच्या उगमापेक्षा वर चढत नाही. सौर वर्षांनी जीवनाचे मोजमाप तारुण्य हिरावून घेते आणि वयाला कुरूपता देते. सद्गुण आणि सत्याचा तेजस्वी सूर्य अस्तित्वासोबत राहतो. पुरुषत्व ही त्याची शाश्वत दुपार आहे, जी अस्त होत चाललेल्या सूर्याने मंद होत नाही. भौतिक आणि भौतिक सौंदर्याची क्षणभंगूर भावना कमी होत असताना आत्म्याचे तेज तेजस्वी आणि अविनाशी वैभवाने आनंदित इंद्रियांवर उदयास आले पाहिजे. देव सर्व गोष्टी त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवतो. जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते, सत्य सत्यतेत, देव चांगुलपणात, जे स्वतःची शांती आणि शाश्वतता प्रदान करतात. त्याच्या प्रतिमेत निर्माण झालेला मानव संपूर्ण पृथ्वीवर देवाचे वर्चस्व धारण करतो आणि प्रतिबिंबित करतो. देवासोबत सहअस्तित्वात आणि शाश्वत म्हणून पुरुष आणि स्त्री कायमचे गौरवशाली गुणवत्तेत अनंत पिता माता देवाचे प्रतिबिंबित करतात. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.